मित्रांनो, कधी ढगांच्या वर चालण्याचा अनुभव घेतलाय का? आज आपण निघालोय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर, ज्याला आपण कळसुबाई म्हणतो, आणि तेही अगदी भन्नाट अशा पावसाळ्यात. चला तर मग माझ्यासोबत या सुंदर आणि थरारक प्रवासाला. आपला हा प्रवास सुरू होत आहे बारी गावापासून, जे कळसुबाईचं बेस विलेज आहे. इथून पुढचा ट्रेक अंदाजे 5 ते 6 किलोमीटरचा आहे. पुणे किंवा मुंबईवरनं तुम्ही बारी गावासाठी येत असाल तर स्वतःच्या व्हेकलनेही येऊ शकता किंवा सार्वजनिक वाहनांनी सुद्धा प्रवास करू शकता. मुंबईवरून येत असाल तर कसारा लोकल ट्रेन पकडा आणि कसारा स्टेशन बाहेरून तुम्हाला बारी गावासाठी एसटी बस, जीप किंवा शेअरिंग टॅक्सी सहज मिळतील. जसे जसे आपण वर जातोय तसं तसं धुकं आणि ढग आपल्याला पूर्णपणे वेढून टाकत आहेत. असं वाटतंय जणू आपण जमिनीवर नाही तर थेट आकाशात चाललोय. आणि अशा या हुडहुडी भरणाऱ्या थंडीत वाटेवरच्या टपरीवर मिळणारा तो वाफाळलेला गरमागरम चहा, आहा, ट्रेकचा खरा आनंद येथेच मिळतो. पावसाळ्यात माती खूप चिभडते आणि पायवाटा घसऱ्या होतात, त्यामुळे साधे स्लीपर्स किंवा चप्पल घालून अजिबात जाऊ नका. चांगल्या ग्रीप असणारे ट्रेकिंग शूज किंवा ग्रीपवाले स्पोर्ट्स शूजच वापरा. खूप जास्त मुसळधार पाऊस असेल, विजा चमकणे किंवा वादळाचा इशारा असेल तर त्या दिवशी ट्रेक टाळावा. हवामानाची खात्री करूनच घरातून निघा. गर्दीच्या या सिमेंटच्या जंगलातून कंटाळून कधीतरी मनाला शोधायला निसर्गाच्या कुशीत जावंच लागतं. जिथे रस्ते नसतात तिथे फक्त पायवाटा आणि पायाखाली ढग असतात. होय, आज आपण अशा शिखरावर आलोय जिथे मातीचा गंध आणि आकाशाची उंची एकाच पातळीवर भेटतात. पाय थकत जातात, श्वास जड होतो, पण मागे वळून पाहिलं की मागचा सगळा त्रास या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत कुठल्या कुठे विरून जातो. डोंगर आपल्याला हरवायला नाही तर आपली खरी ताकद दाखवायला उभा असतो. पावसाचं हे वेडेपण बघा, तो आपल्याला भिजवायला नाही तर आपल्या मनावर साचलेली सगळी मरगळ धुवून काढायला येतो. जेव्हा अंगावर थंडगार वारा वागतो आणि ढग आपल्याला मिठी मारतात तेव्हा समजतं की या जगात यापेक्षा सुंदर सुख दुसरं कोणतंच नाही. आणि जेव्हा आपण या 1646 मीटरच्या माथ्यावर येऊन उभे राहतो ना, तेव्हा वाटतं आपण जिंकलो. ही गर्दी नाही, हा कुठला विजय नाही, हा स्वतःशी केलेला एक सुंदर संवाद आहे. खाली पसरलेला हा अथांग निसर्ग आणि आपण या क्षणी वेळ जणू येथेच येऊन थांबली आहे. कळसुबाईच्या या माथ्यावर देवीचं एक छोटं आणि अतिशय जागृत असं कळसुबाई देवीचं मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रीमध्ये मोठी जत्रा भरते. आजूबाजूच्या गावांमधून शेकडो भाविक आणि ट्रेकर्स आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. आयुष्य कसं जगावं हे फक्त पुस्तकच नाही शिकवत. कधीतरी अशा वाटांवर चालून बघावं लागतं. डोंगर जिंकायचा नसतो, आपल्याला स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे न्यायचं असतं. पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी नव्या वाटेवर, नव्या शिखरावर. तोपर्यंत जगत राहा आणि निसर्गाच्या प्रेमात पडत राहा.